ऐक ना, तर आपण आज जाऊयात आणि असं बघतोय बघ ना आपल्याकडे. बघितलं नाही तर दाखवतोय. चल चल चल. अरे काय झालं प्रायव्हेट बोलून? ए तू जळू नकोस हा. वेळ आली की आम्ही तुलाही सांगू. मी कशाला जळली? मी आपलं विचारतोय जनरल. कसं आहे ना, मी असं न बोलणारे जे लोक असतात ना त्यांची खूप गोची होते. जरा आदिलकडे बघ, कसा मस्त घडाघडा पटापट बोलतो. छान एक्सप्रेस होतो. आदिल, मला काय वाटतं आपल्या ग्रुपमध्ये ना खरा मुका डॉक्टरच. क्या होती? फार फार महत्वाचा प्रश्न आता. मैत्रीचं जेवण व्यवस्थित चाललंय? जेवण नाही रे, अलीकडे जरा जास्तच जेवते ती. ब्युटी जास्त जेवते. आणि झोप झोप कशी लागते? झोपही वाढली आहे तिची. पण सौमित्रच्या ऐवजी तू काय प्रश्न विचारतोयस? हा, तू काय तिचा डॉक्टर आहेस का? सर्वसाधारणपणे डॉक्टर असे प्रश्न विचारतात. सतत झोपते. मी मनाचा डॉक्टर हो पाहतोय. अच्छा. हा, म्हणजे रोजच्या वागणुकीतनं माणसाच्या आपल्याला त्याच्या मनात डोकावता येतं बघ. आपल्याला कळतं त्याच्या मनात काय चाललंय. हा, तेच एक्झॅक्टली तेच जाणून घ्यायचंय मला. ओळखायचंय मैत्रीच्या मनात नेमकं काय चाललंय. अरे मग विचार ना थेट. असे वळसे वळसे कशाला घेतोयस? तसं ऍक्च्युली तिच्या मनात काय चाललंय ते मला माहितीये. ते मलाही माहितीये ग, पण मी त्यासाठी ते आलेलोच नाही ना. मला ते नेमकं माहितीये काय चाललंय त्याच्या मनात वगैरे सगळं. मी इथे पुरावे गोळा करायला आलोय. मला त्यांना रेड हँडेड पकडायचंय. अच्छा, मग काय माहितीये तुला? मला हे माहितीये की ते दोघं मिळून आम्हाला फसवत आहेत. त्यांचा ब्रेकअप मिटलंय. कळलं का? इट इज व्हेरी क्लिअर. ते फसवत आहेत आम्हाला. मला एक सांग माई मला एक सांग, तुला कधी असं जाणवलंय का की मैत्री तुझ्यापासून काहीतरी लपवतीये? ब्रेकअप हे चुकीचं आहे. ब्रेकडाऊन असलं पाहिजे, कारण ब्रेक म्हणजे कसं तुकडे. मग तुकडे ते खाली पडणार ना, वर कसे जातील? गुरुत्वाकर्षणाचा नियम नाही आहे का? त्यामुळे ब्रेकअप चुकलंय. वाह, क्या बात. ऑक्सफर्डला फोन करायला पाहिजे आहे ना. नको नको, अहो आता कोणालाही दुसऱ्या कोणाला फोन करू नका. त्यापेक्षा त्या दोघांना समोर बसवा आणि काय ते स्पष्ट विचारा. नको जाऊ दे, त्यांनाही काही विचारू नका. त्यांना स्पष्ट सांगा की त्यांना म्हणो आता हे जमणार नाही, दोघांनी लग्न करा म्हणो. आता मला हे पटत नाहीये. मी खरंच सांगते हा तुला. काकू, नलू, तू अशी एकदम एक्साइट होऊ नकोस. हे बघ, तुझं बीपी एकदम शूट होईल बरं का अशानं. म्हणून तुला सांगत असतो, रोज सकाळी माझ्याबरोबर योगा करत जा. पण नाही, मी बघ या परिस्थितीमध्ये सुद्धा कसा शांत, स्थिर आणि अगदी स्थितप्रज्ञासारखा आहे की नाही. नाही हो, याला कोडगेपणा म्हणतात. तुम्हाला माहिती आहे यांच्या ग्रुपिंगमध्ये सुद्धा सगळ्यांना आता काळजी वाटायला लागली होय की नाही ग? हो ना काकू, म्हणजे आम्हाला वाटलं होतं त्यांचं पॅचअप होईल लगेच. पण ते म्हणतात ना, ते दोघंही वादग्रस्तच राहिलेत. नाही ग, नाही, वादग्रस्त राहिले असं नाही म्हणायचं.
त्यांच्यातला वाद अजून मिटला नाही असं म्हणायचं असतं. वादग्रस्त म्हणजे आओ. तुमचं भाषाशास्त्र आहे ना ते जाऊ दे मुळामुठीमध्ये. ऋतुजे, मला तुमच्याही पालकांशी जरा बोलायचंय. हा, कशाला? कशाला म्हणजे मी विचारणार आहे त्यांना स्पष्टपणे की तुझं आणि लोहचुंबकाचं लग्न कधी लावून देत आहेत. नाही नाही काकू, आता काही सांगू नका. नॉट सो अर्ली, प्लीज प्लीज काही सांगू नका. म्हणजे आमचं असं ठरलंय की सोनूचं CA झाल्याशिवाय काही बोलायचं नाही. कोण सोनू? हो सोनू. सोनू वगैरे नाही. कोण सोनू? शौनक. अच्छा, शौनक. नाही मग हा चुंबक कोण? अहो बाबा तोच हो. कसं आहे ना, त्यांच्या ग्रुपमध्ये त्याला चुंबक असं म्हणतात. चुंबक. शट अप ना काकू. म्हणजे यू नो ना, माझ्या डॅडची मोठी फर्म आहे CAची आणि मी पण नंतर जॉईन होणार आहे. पण सोनूचं CA अजून कम्प्लीट नाही आहे ना, सो त्याला ॲक्सेप्टच करणार नाही डॅड. सो प्लीज नॉट नाव प्लीज. म्हणजे यांचं तुटणार. म्हणजे तो कधीच CA होऊ शकत नाही ना. ए तू गप्प बसशील का कार्ट्या? सॉरी हा. ह्याचं कसं आहे माहितीये का, शुभ बोलणाऱ्या म्हटलं ना तर म्हणेल कुत्रं पीठ खातंय. म्हणजे तिची टर्म वेगळी आहे, मी तुला नंतर समजावतो. ओके, तू मला सांग, तू किती वेळेस अजून इकडे आहे का? अच्छा आहेस ना. मला त्या दोघांच्या पॅचअप आय मीन ब्रेकअप बद्दल एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुला सांगायची होती. काय? मी सांगतो तुला, आधी जरा मला जायचं आहे. आई मी पटकन येतो. ओके. ए कार्ट्या, ए काय काय माहिती आहे रे? असा गेला बघितलं. तुम्ही पुढच्या शनिवारी या, आपण एकदा सरांना दाखवून घेऊ. ठीक आहे, थँक्यू. हॅलो. हाय दादू, आय लव्ह यू. काय होय? काय यार, तू तर लय स्मार्ट निघाला राव. हा, इतका कसा काय जिनियस आहेस रे तू. ग्रेट. ए विघ्न्या, पटकन बोल, मला परत पेशंट आहेत. काय नाही रे, ठोंबरेंच्या घराचा टोल आता वाढलाय. म्हणजे प्लीज यार, डोंट इन्सल्ट युअर सेल्फ. आता मी तुझ्या बुद्धीची एवढी तारीफ केली आणि तू काय यार आता शर्मेनी मान खाली घालायला लावतोयस. प्लीज पटकन स्पष्टपणे सांग, नाहीतर आपण नंतर बोलू. नंतर फार उशीर झाला असेल रे मित्रा सौमित्रा. बघ, आपल्या घरी चौकशीला आलेल्या ऋतुजा उर्फ चुंबकीला तोपर्यंत सर्व सत्य कळालेलं असेल. ती घरी आली का? येस, शी इज हिअर राईट नाव. आणि तुला जर वाटत असेल की मी तिला सर्व सत्य सांगू नये, तर माझा टोल वाढवा इन्स्टंटली. माझा खाऊ मला द्या. विघ्न्या, हा अन्याय हा? ही फसवणूक आहे, पिळवणूक आहे, कळलं ना? यालाच टोल म्हणतात. हे बघ, 15 मिनिटात मी तुझ्या क्लिनिकला येतोय, त्यामुळे माझा टोल तू रेडी ठेव. कळतंय का तुला? ओके. आम्ही टोलकर ठोंबरेंचे राजे. काय, चल येतोय. त्यानं असं विघ्नेश वगैरे का ठेवलंय? याला असं धड असं मोडतोड करून वाईट बोलता येत नाही. जाऊ दे. सगळेच आहेत ग. मला चिमटा काढ ग जरा. मला चिमटा. काय मंद आहेस काय पटेल? काटा लगा